आणि एकीकडे युतीच्या किंवा महायुतीच्या आणाभागा घेतल्या जात असताना आणि कोणत्या भागात कुणी लढायचं या संदर्भातले सर्वे समोर येत असताना दुसरीकडे मुंबईमध्ये नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवाब मलिकांवरच महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिकांकडे मुंबईतल्या निवडणुकांची धुरा सोपवलेली आहे, पण गँगस्टर दाऊदची बहीण हसीना पारकर सोबत मलिकांचं नाव जोडलं गेल्यानं भाजप आक्रमक आहे। राष्ट्रवादीनं हा निर्णय बदलला नाही तर भाजप, शिवसेना आणि रिपाई असे एकत्रितपणे मुंबईत लढू असा इशारा भाजपनं दिलाय। दरम्यान मुंबईमध्ये महायुती म्हणून नाही तर युती म्हणून लढण्याचा निर्णय भाजप आणि शिवसेनेनं आधीच घेतल्याची माहिती कळतेय। त्यामुळे नवाब मलिकांच्या नावाची सबब यासाठी पुढे केली जाणार का, हाच खरा प्रश्न आहे। भारतीय जनता पार्टीची ही ठाम भूमिका आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व हे नवाब मलिकांकडे असेल तर नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर आम्ही कोणत्याही प्रकारची युती करणार नाही। नवाब मलिक बरोबर कोणत्याही प्रकारचे संबंध भारतीय जनता पार्टी ठेवणार नाही। कोण दुसऱ्या पक्षाची लोक आमच्या पक्षातला निर्णय ठरवू शकत नाहीत। आम्ही स्वतंत्र निर्णय घ्यायला सक्षम आहोत। अजितदादा सक्षम आहेत। अजितदादा त्याच्याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील। दुसरे कोण काय सांगते म्हणून आम्ही निर्णय नाही घेणार। तर आमचा पक्ष कोण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो, पक्षाला कोण पुढे घेऊन जाऊ शकतो, अशा व्यक्तीच्या हातामध्ये पक्षाचं नेतृत्व दिलं जाईल। त्याच्यामुळं आमच्या पक्षाबद्दल चिंता बाकीच्यानं करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।